नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू जिल्हा परभणी संचालित कैलासवासी श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला सुवर्ण महोत्सवी व्याख्यानाचा विषय आहे वेगळे शिक्षण शक्य आहे काय. व्याख्याते पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर अभय बंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत. आणि हे कुठे औपचारिक बोलत नाही आहे, थोडा भारावून घेतला. गडचिरोलीहून सेलू नावाच्या गावाचं नाव क्वचितच ऐकू येतं आणि सेलू गावी मला काय बघावं लागेल, कोणाला भेटावं लागेल याची मला पूर्वकल्पना नव्हती. आणि काल मी झालो तेव्हापासून मी जे इथे बघतोय, अगदी आत्तापासून सुरुवात केली तर सिद्धी सुवर्णदान मुलीने जे अतिशय सुंदर चित्र माझं काढलेलं आहे. ती मुलगी ज्यांनी हे निमंत्रण पत्र अगदी वेगळ्या प्रकारचं निमंत्रण पत्र बनवलं ते श्री लिंबेकर. मला येताना तुम्ही एक चित्र प्रदर्शनीला भेट द्यायला घेऊन गेला, जिथे माझ्या राणीच्या सरच्या जीवनातले अनेक प्रमुख प्रसंग मी चित्रकारित केलेले आहेत. या नूतन विद्यालयाची वेगवेगळ्या इमारती आणि विशेषतः तिथे 9,000 विद्यार्थी शिकतात. या नूतन विद्यालयाचा पूर्ण इतिहास हे सेलू गावे मोठं वेगळे आहे. तुम्ही इथेच राहता, पुष्कळदा आपण जिथे राहतो त्याचं वैशिष्ट्य लक्षात येत नाही. जिथे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्वत्र जातीयतेचे प्रचंड द्वेष आणि लढे सुरू आहेत, ते एक गाव मला असं दिसतं जिथे विविध जाती जमातीचे सर्व लोक एकत्र मिळून घेऊन एक कुटुंब असावं असं काम करतात. तिथे ब्राह्मणी आहेत, मारवाडी आहेत, तिथे बहुजन समाजाचे लोक आहेत. सर्व समाजाचे लोक जातीपात विसरून एकत्र सामाजिक काम करू शकणं आजच्या काळात जवळपास अशक्य झालेलं आहे. कारण राजकारण आणि रिझर्वेशन हे प्रत्येक जाती लोकांमध्ये कुठे ना कुठेतरी मध्ये आडपडता बनतं. तर हे गावाचं विशिष्ट असेल. हे सगळं कुठून आलं? हे चित्र जिथून आलं त्यांच्या स्मृतीमध्ये आज आपण तिथे गोळा झालो आहोत आणि त्यांच्या स्मृतीमध्ये असलेलं 50वं स्मृती व्याख्यान त्यांच्या 125व्या वर्षाच्या प्रारंभी द्यायला आपण मला बोलवलं. मी अतिशय कृतज्ञ आहे. श्रीरामजी भांगडिया हे असं म्हणता येईल की जणू सेलू, आधुनिक सेलू, सामाजिक सेलू यांचे प्रमुख निर्माते होते. आणि एक आश्चर्यच आहे की व्यापारी तरुण आपला पूर्ण व्यापार सोडून स्वातंत्र्य युद्धामध्ये स्वतःला झोकून देतो. त्यासाठी वारंवार तुरुंगात जातो, सगळे आर्थिक धोके पत्करतो, आयुष्यभर ब्रह्मचारी राहतो, अविवाहित राहतो आणि मोठी संस्था उभी करण्यामध्ये प्रचंड मोठे योगदान देतो. या शहराच्या रस्त्यावर देखील भांगडियांचा ठसा आहे. मला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते दाखवण्यात आले की जे भांगडियाचे नगराध्यक्ष असताना बनवले. ते रस्त्या तोडता तुटत नाही, इतके मजबूत आहे. भांगडियाजींचा आणि माझ्या वडिलांचा त्या काही जवळचा परिचय होता आणि त्या स्वातंत्र्य युद्धात भांगडियाजी पुढे आले जी त्यांची प्रेरणा आहे. त्याच प्रेरणेचं आपण मूळ जर शोधत गेलो तर असं दिसतं की सेलूमध्ये भांगडियाजी, अनंतराव भालेराव ही सर्व मंडळी 1938-39च्या काळात एकत्र आली म्हणून हे सगळे नूतन विद्यालय आणि एवढी संस्था उभी राहिली. याची प्रेरणा कुठून आली? तर त्याची
लढण्याची प्रेरणा एक माणूस आणि एक लढा. स्वामी रामानंद तीर्थ हा माणूस आणि हैदराबादचा मुक्ती लढा हा स्वातंत्र्य लढा. आणि रामानंद तीर्थ आणि हैदराबादच्या मुक्ती लढ्याची प्रेरणा कुठून आली तर पुन्हा एक माणूस आणि एक लढा. महात्मा गांधी नावाचा वटवृक्ष आणि भारताचं स्वातंत्र्य युद्ध. तर सेलू गावामध्ये आज ही शाळा आहे जिथे आपण आहोत, पण लक्षात घ्या की या शाळेची अशी परंपरा आपण वाढवत गेली तर ती भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत पोहोचते. त्यातनं निर्माण झालेली ही अतिशय मोठ्या मोठ्या शिक्षकांची कार्यकर्त्यांची पिढी या आपल्या शाळेचं एक असं वैशिष्ट्य कुठे बघायला मिळत नाही. या शाळेचे आजचे पदाधिकारी हे जे शिक्षक होते आणि अनेक पदाधिकारी स्वतः इथे विद्यार्थी होते आणि त्यांची मुलं आणि त्यांचे वडील हे देखील सगळे इथे शिकलेले होते. ज्या शाळेला 3-3 पिढ्यांना शिकवण्याचं सौभाग्य लाभलं अशी शाळा मला दुसरी माहीत नाही. मी असं वाचलं की श्री मांगेजींना शिक्षणात विशेष रस होता आणि बेसिक एज्युकेशन मध्ये त्यांची श्रद्धा होती. सर्वोदय विचारात त्यांची श्रद्धा होती. आणि मग या बेसिक एज्युकेशनची आज आपल्या शिक्षणाचा थोडासा धागा जोडण्याचा प्रयत्न मी आजच्या माझ्या भाषणात करणार आहे. हा विषय मी काही शिक्षण तज्ञ नाही. मी कधी औपचारिकदृष्ट्या शिक्षकही राहिलेलो नाही. माझं एकच पुण्य आहे ते म्हणजे महात्मा गांधींनी स्वतः सुरू केलेल्या आणि त्यांच्या सेवाग्राम आश्रमात बापू कोटीहून 100 फुटावर असलेल्या नई तालीम विद्यालय या शाळेत मी शिकलो. म्हणून शिक्षणावरती माझा जर काही अधिकार असेल तर तो एवढाच की महात्मा गांधींनी सुरू केलेल्या नई तालीम या वेगळ्या शिक्षण पद्धतीच्या आणि प्रत्यक्ष त्यांनी सुरू केलेल्या शाळेचा मी प्रॉडक्ट आहे. जसं नूतन विद्यालयाचे अनेक प्रॉडक्ट आपण इथे बघतो, मी देखील त्या शाळेचा आणि त्या शाळेपेक्षा जास्त एका वेगळ्या शिक्षण पद्धतीचा प्रॉडक्ट आहे. आणि म्हणून वेगळं शिक्षण शक्य आहे का हा विषय मी निवडला. पहिला प्रश्न विशेषतः इथे विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात आहे. पहिला प्रश्न हा निर्माण होतो की वेगळ्या शिक्षणाची गरज काय. छान शिकतो आम्ही आणि भारतामध्ये शिक्षणाचं प्रमाण किती वाढलेलं आहे. आम्ही गडचिरोलीत गेलो 40 वर्षापूर्वी तेव्हा 32% स्त्रिया साक्षर होत्या. आज गडचिरोलीमध्ये 72% स्त्रिया साक्षर आहेत आणि ज्या निरक्षर आहेत ते जुन्या काळाचे म्हातारे बोलणारे आहेत तेवढेच लोक निरक्षर आहेत. प्रत्येक आदिवासी मुलगी देखील आता शिक्षण घेते आहे. तर शिक्षणाचं प्रमाण एवढं भारतात वाढलेलं आहे. आपण म्हणतो की भारतामध्ये ही जी तरुण पिढी आहे त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे लोकसंख्येचं जणू काही महापीक आपल्याकडे आहे. हीच आपली मुख्य शक्ती आहे. तर मग वेगळ्या शिक्षणाची गरज काय. वेगळ्या शिक्षणाची गरज काय हे पहिले मी 3 मुद्द्यांमध्ये भागांमध्ये माझी मांडणी करण्याचा प्रयत्न केला. पहिलं आजच्या शिक्षण व्यवस्थेचं थोडं रोग निदान करण्याचा मी प्रयत्न केला. मी डॉक्टर आहे त्यामुळे कोणत्या गोष्टीचं पहिले रुग्णाचं रोग निदान केलं पाहिजे. मग हे असं का झालं आणि वेगळं पर्यायी शिक्षण शक्य आहे का याच्याविषयी काही चित्र मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मला कल्पना नाही आहे की समोर बसलेल्या लहान मुला मुलींचा स्टॅमिना किती काळ टिकेल, पण तो टिकेल अशी मी आशा बाळगतो. कारण मी तुमच्याशी बोलतोय, तुमच्या पालकांशी बोलतोय, तुमच्या शिक्षकांशी बोलतोय, शिक्षकांशी बोलतोय. तर तुम्हाला थोडा धीर मात्र करावा लागेल. आज महाराष्ट्राच्या कोणत्याही शहरात तुम्ही प्रवेश करा, शहरात प्रवेश करायच्या बाहेरच तुम्हाला नगराच्या बाहेर किंवा गावाच्या बाहेर मोठ्या मोठ्या पाट्या दिसायला लागतात कोचिंग क्लासेसच्या आणि शिक्षण संस्थांच्या. आणि कशा वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचे मुला मुलींनी मेडिकलमध्ये प्रवेश मिळवला, IIT प्रवेश मिळवला याच्या जाहिराती तिथे असतात. शहराच्या बाहेर शिक्षण कोचिंग क्लासेसच्या जाहिराती, पण शहरात जर तुम्ही जाल तर चौकामध्ये बेरोजगार तरुणांचे गट हिंडत असतात पाणकेल्यावर
शिक्षण घेतल्याने त्या मुलांचं काय होतं? भारताचे माजी अर्थमंत्री आणि गृहमंत्री चिदंबरमने एक लेख नुकताच लिहिला. त्याच्यात त्यांनी एक आकडेवारी दिली आहे की गेल्या 7 वर्षात भारतातल्या 6 कोटी युवक युवतींनी नोकरीसाठी अर्ज केले. 6 कोटी, त्यापैकी फक्त 8 लाखांना नोकरी मिळाली. म्हणजे जवळपास 99% हे बेरोजगारच राहिले. आणि हे ते ज्यांनी अर्ज केले त्या 6 कोटींपैकी. त्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये MPSC, भारतामध्ये त्या राज्याच्या परीक्षा, या परीक्षांची पूर्वतयारी करण्यामध्ये वर्षानुवर्ष तरुण मंडळी आपलं आयुष्य व्यस्त ठेवतात. यशोदामध्ये अशी माहिती मिळाली की महाराष्ट्रामध्ये 6 लाख युवक युवती MPSCची 2-3 वर्ष तयारी करतात. खेड्यात जातात, पुण्यात राहतात, नागपुरात राहतात, कोचिंग क्लासेस लावतात, लाखो रुपये ट्युशन फी भरतात. घरचा बाप शेतकरी बिचारा शेती विकून किंवा शेतीवर काम करून पैसे पाठवतो. त्याला वाटतं मुलगा कलेक्टर होणार. मुलगा घरी सांगतो की मी कलेक्टर व्हायला शिक्षण घेतोय. मुलगा बिचारा मुलगी प्रयत्न तर करते पण वर्षानुवर्ष नापास होतात. हे स्पर्धेचं गणितच इतकं त्यांच्या विरुद्ध आहे की 6 लाख परीक्षार्थी आणि त्याच्यामध्ये नोकऱ्या किती नाव लिहितात. वर्षाला MPSCच्या 200 ते 300 नोकऱ्या मिळतात. म्हणजे 2001 त्याच्यामध्ये संधी आहे आणि तरी या संधीमध्ये वर्षानुवर्ष मुलं आपलं आयुष्य व्यस्त करतात. डॉक्टर्स, या देशाला डॉक्टरांची कमी आहे असं आपण ऐकतो. पण MBBS झाल्यानंतर MBBSच्या नंतर जी ऍडमिशन मिळाली, नीटची परीक्षा देण्यामध्ये झालेले MBBS डॉक्टर 2-2, 3-3 वर्ष पदव्युत्तर अभ्यास नाही, पदव्युत्तर अभ्यासाला प्रवेश मिळावा म्हणून अभ्यास करतात आणि त्यासाठी ते कोचिंग क्लास लावतात. म्हणजे डॉक्टर MBBS झालेल्या डॉक्टरला स्वतः अभ्यास करता येत नाही. तो रुग्णाला तपासू शकतो, तो रुग्णाचा जीव घेऊ शकतो, असं त्याला लिगल कायदेशीर त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे, लायसन्स आहे, पण तो परीक्षेचा मात्र अभ्यास करू शकत नाही. त्याला कोचिंग क्लासेस लागतात. इंजिनियरच्या देशात मोठ्या प्रमाणात निघतात आणि भारतात जवळ इंजिनियरची फॅक्टरी झालेली आहे. या इंजिनियर्स पैकी फक्त 13% इंजिनियर्सना त्यांच्या इंजिनियरसाठी योग्य काम कौशल्य येतात. 87% येत नाही असं इंजिनिअरिंग बॉडीज सांगतात. मग प्रश्न असा निर्माण होतो की जिथे शिक्षण घेतल्यानंतर बेरोजगारी मिळते, जिथे डॉक्टर झाल्यानंतर अभ्यास करता येत नाही, जिथे इंजिनियर्सना इंजिनिअरिंगचं काम करता येत नाही, जिथे 6 कोटी अर्ज आणि त्यापैकी 8 लाखांना फक्त रोजगार मिळतो. राईट टू एज्युकेशन आपण दिला, पण आपण राईट एज्युकेशन देतो आहोत का? जे शिक्षण मिळत आहे ते जीवनासाठी उपयोगी आहे का? शिक्षण हे भारतातली करायचे शेतीच्या खालोखाल सगळ्यात मोठा व्यवसाय, ज्याच्यात मोठ्या प्रमाणात माणसं गुंतलेली आहे. ती शिक्षक असो की विद्यार्थी असो, कोट्यवधी माणसं याच्यात वर्षानुवर्ष व्यस्त राहतात. त्यानंतर आपल्या हाती काय लागतं? कोटा नावाची एक फॅक्टरी आहे, जशी माझी लातूरची एक फॅक्टरी आहे. त्या कोटा आणि लातूरच्या फॅक्टरीमध्ये मुलं बिचारी आपल्याला पुढच्या IIT मध्ये किंवा मेडिकलमध्ये ऍडमिशन मिळवून जाऊन मान मोडून 12-12 तास 14-14 तास अभ्यास करतात, प्रवेश मिळावा. ही अशी तीव्र स्पर्धा आहे की त्याच्याबद्दल प्रवेश मिळण्याची शक्यता खरं वस्तुतः फार कमी आहे. आणि तरी देखील ज्यांचं शालेय शिक्षण झाल्याचं पुन्हा ते शिक्षण पुन्हा मोठ्याला जाऊन लातूरला जाऊन त्याचा अभ्यास करतात. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की कोट्याहून आणि आता क्वचित प्रसंगी लातूर अशा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या आल्या. शिक्षणाचा भार आणि शिक्षणाचा ताण एवढा झाला आहे की कोट्याचे शिक्षण ही एक शोकांतिका झाली. आणि एवढं शिक्षण घेऊन शेवटी जर बेरोजगारी किंवा इन्कॉम्पिटन्स हे आता
हातात येत असेल तर काय करावं. एक पंडित होता. आपण सगळे पंडित विद्वान होण्याच्या नादात असतो, त्यासाठी शिकत असतो. एक पंडित होता. नावेने त्याला पलीकडे जायचं होतं. नावेत बसला. नावाडी जो होता तो नाव चालवत होता. आता नावाडी स्वाभाविक बिचारा अडाणी होता. पंडिताने त्याला मोठ्या थाटात विचारलं. तो माझ्याकडे शिकलेला होता. तर पंडिताने थाटात त्याला विचारलं, का रे तू कधी संस्कृत शिकलायस का. तर नावाडी म्हणे, नाही साहेब, संस्कृत शिकायला पुढे संधी मिळणार. तुझं 25% आयुष्य वाया गेलं. संस्कृत नाही शिकलास. मग थोड्या वेळाने पंडिताने विचारलं, काय गणित शिकलास का. साहेब मला कुठे गणित शिकायला मिळालं. अरे तुझं अजून 25% आयुष्य वाया गेलं. तुला संस्कृत येत नाही, तुला गणित येत नाही, पण किमान तत्वज्ञान तरी शिकला का. तुम्ही कुठलं तत्वज्ञान साहेब. तत्वज्ञान मी नाही शिकलो. अरे तुझं 75% आयुष्य वाया गेलं. आणि तितक्या जोरात वादळ्या आल्या. नाव हलायला लागलं. जोरजोराच्या लाटा निर्माण व्हायला लागल्या. पंडित घाबरला. अरे कसं रे म्हणे. तर तो नावाडी म्हणाला, साहेब तुम्हाला पोहता येतं का. नाही म्हणे, मला पोहता येत नाही. मग तुमचं 100% आयुष्य वाया. पंडिताचे जे विषय ते नाही आले तरी चालू शकतं, पण जीवनाच्या प्रवाहात जर पोहता येत नसेल तर आयुष्य 100% वाया जातं. आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर आपली शिक्षण व्यवस्था खूप काही कमी राहते. खरं म्हणजे थोडं कठोर बोलता विद्यार्थी आहेत म्हणून बोलायची माझी इच्छा नाही, पण जर कठोर बोललं तर मला एक प्रश्न म्हणतो की शिक्षण व्यवस्थेने 35% पास हे फुल कुठून आणलं. मी एक डॉक्टर आहे. माझ्याकडे 100 जे रुग्ण आले ते मी तपासले. त्यातले 35% पास जगले आणि 62% मेले. तुम्ही माझं काय करा, मला तुम्ही पाठीवर चढवा. 35% रुग्ण जगले तर मी तर पूर्णपणे फेल झालो. शिक्षण व्यवस्थेने सोयीस्कररित्या 35% हे पास होण्याची गोलपोस्ट ध्येय ठेवून धरून स्वतःलाच पास करून घेतला. वस्तुतः पूर्ण शिक्षण व्यवस्था ही 65% नापास आहे. तुम्ही ज्या विद्यार्थ्याला बाहेर काढता तो जर फक्त 35% गुण मिळवत असेल तर शिक्षणाने केलं काय इतके वर्ष. आज कोणतीही परीक्षा तुम्ही घेतली, डिग्री घेतली आणि पुढचं जर शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या शिक्षणासाठी पुन्हा पूर्व परीक्षा द्यावी लागते. मग याचा अर्थ अगोदरची जी डिग्री होती याला निरर्थकच झाली. म्हणजे शिक्षण व्यवस्थेतली पुढची पायरी ती अगोदरच्या पायरीच्या मार्कशीटला आणि डिग्रीला निरर्थक ठरवते, नापास ठरवते. पण आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काहीतरी गंभीर गडबड आहे की ज्याच्यामधनं कोट्यवधी आपण पंडित काढतो ज्यांना जीवनाच्या प्रवाहात काही बोलता येत नाहीये. त्यांना प्रवाहात आपण त्या रोजगारी देऊ शकत नाही आहोत आणि तो रोजगार मागण्याच्या ऐवजी त्यांनी गोंधळ घालू नये म्हणून त्यांना कायमचं व्यस्त ठेवायला MPSCच्या परीक्षा, नीटच्या परीक्षा आणि हातामध्ये मोबाईल फोन जास्त करा. 2 वर्षांपूर्वी नांदेड या कार्यक्रमाला आलो होतो. परत त्यांना वया आदिलाबाद गेलो. रस्त्यात एका जागी चहा प्यायला एका छोट्याशा चहाच्या दुकानात थांबलो. आता आदिलाबाद आंध्र प्रदेश आहे, तर मला कॉफी प्यायची इच्छा झाली. तर मी त्या दुकानदाराला म्हटलं की कॉफी बनव. तो म्हणाला कॉफी बनवतो, पण आणला मात्र त्याने चहा. मी थोडा चिडलो की अरे दक्षिण भारतात आलोय मी, थोडासा वळसा घेऊन कॉफी देते इसको तुम्हारा. तो तुम्हारे साहब क्या बना, कोई कॉफी बनाने वाला ही नहीं. का नाही आहे म्हणजे गेल्या 6 महिन्यात मी 3 तरुण मुलं ठेवली. त्यांना कॉफी आणि इडली डोसा बनवायला शिकवलं. एका महिन्यात काम करायला लागले की एका महिन्यात गायब होतात. म्हणजे त्यांना कामच करायचं नसतं. करतात काय, काही नाही मोटरसायकल घेऊन हिंडतात आणि मोबाईल बघत व्यस्त राहतात. म्हणजे ज्यांना काम करता येत नाही एवढे त्यांना कामही करायचं नाही अशी तरुण पिढी आपली शिक्षण व्यवस्था निर्माण करते. ही शिक्षणाची सध्याची
दुर्दैवाने अवस्था आहे. असं काय झालं याचे एक अतिशय सुंदर विश्लेषण जवळजवळ 80 वर्षापूर्वी विनोबांनी केलेलं आहे. शिक्षण विचार या त्यांच्या पुस्तकात ते म्हणतात की आपलं शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये जीवनाशी काही संबंध नाही. तुम्ही पुस्तकामध्ये शेती वाचता, जाऊन शेती करता का? तर शिक्षणाचा जीवनाशी काही संबंध उरला नाही. शिक्षण 4 भिंतीमध्ये देण्यात येतं, जीवन बाहेर वाट बघत असतं. त्यामुळे जीवनाशी ज्याचा संबंध नाही आणि एकदा शिक्षण घेऊन बाहेर पडला की तो मुलगा किंवा मुलगी कधी पुस्तक उघडून पाहत नाही. म्हणजे शिक्षण हे निर्जीव शिक्षण आणि जीवन हे निर्बुद्ध जीवन. निर्जीव शिक्षण आणि निर्बुद्ध जीवन अशी आपण जीवनाची विभागणी करून टाकलेली आहे. त्यामुळे शिक्षणही सत्वहीन झालं आणि जीवनही सत्वहीन झालं. आता प्रश्न असा आहे की केवळ टीका करून आपलं होणार नाही. वेगळं शिक्षण शक्य आहे का? वेगळ्या शिक्षणाचा एक असा मोठा प्रयोग महात्मा गांधींनी वर्ध्यामध्ये सुरू केला आणि त्यांनी नई तालीम नावाची वेगळी शिक्षण पद्धती देशासमोर मांडली. आणि ते इथपर्यंत म्हणाले आहे की स्वातंत्र्य युद्धापर्यंत माझं जे काही आहे योगदान ते ठीक आहे, पण स्वतंत्र भारतासाठी माझं सगळ्यात मोठं योगदान ही नई तालीम शिक्षण पद्धती आहे. ही नई तालीम शिक्षण पद्धती काय होती? मी त्या शाळेमध्ये शिकलो म्हणून पहिले मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो आणि त्याच्यावर मग त्या नई तालीम शिक्षण पद्धतीचे काय सिद्धांत होते. मी 7वीत असताना मी आणि 8 विद्यार्थ्यांना माझ्या सोबतच्या शाळेचं जे हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलचा रसोडा मेस चालवण्याची जबाबदारी देण्यात आली. आम्हाला सांगण्यात आलं की त्यावेळी त्या मेसमध्ये 40 मुले जेवायची. 40 मुले जेवायला आले आणि आपलं बजेट आहे एवढं. त्यावेळी 1960 मध्ये महिन्याचं बजेट होतं 20 रुपये एका विद्यार्थ्याला जेवणाचं. तर 20 रुपये प्रति विद्यार्थी बजेट आहे. 40 विद्यार्थी जेवणार आहेत. तुम्ही महिनाभर यांच्या जेवणासाठी काय जेवण करणार याचा मेन्यू बनवा. ते बाजारात विकत आणा, स्वयंपाक करा, वाढा आणि तो भांडी घासा. त्याच्यानंतर महिनाभर घरोघरी बाई जे काम करते ते काम आम्ही 8 विद्यार्थ्यांनी केलं आणि ती मेस चालवली. पण आम्हाला हे सांगण्यात आलं असं काही जेवण देऊन चालणार नाही. जेवण कसं असलं पाहिजे तर ते आहाराच्या दृष्टीने न्यूट्रिशनच्या दृष्टीने आदर्श असलं पाहिजे. पण बजेट मात्र 20 रुपये. आम्ही शोधायला लागलो विद्यार्थी, मग आहारशास्त्र काय असतं? आहारात प्रोटीन लागतात, कार्बोहायड्रेट लागतात, फॅट लागतात, हो का, व्हिटॅमिन लागतात. अरे बापरे, ते कुठून मिळतील हे आम्ही शोधायला लागलो. तर बाकीचं सगळं आमचं कसं बसत जमलं, पण व्हिटॅमिन ए आमच्या आहारामध्ये काही नव्हतं. आणि व्हिटॅमिन ए कुठून आणायचं याचा शोध आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या डायटरी टेबल्समध्ये रिसर्चमध्ये शोधायला गेलो आणि त्यात आम्हाला सापडलं की आपलं जे सांबार असतं कोथिंबीर त्याच्या 100 ग्राममध्ये 10,600 युनिट व्हिटॅमिन ए असतं आणि जो कढीपत्ता असतो त्याच्यामध्ये 12,000 युनिट व्हिटॅमिन ए असतं. ते आम्ही आणून आमच्या जेवणामध्ये व्हिटॅमिन ए पूर्ण केलं आणि अशा तऱ्हेने आमच्या दृष्टीने आम्ही संतुलित आहार देण्याचा प्रयत्न केला. आता बघा, या महिनाभर स्वयंपाक करण्याच्या जबाबदारीमधून मी काय काय शिकलो. मी अर्थशास्त्र शिकलो. बाजारात हे सगळं आणायचं, जेवणाचं गणित 20 रुपयात बसवायचं. अर्थशास्त्र शिकलो, आहारशास्त्र शिकलो, स्वयंपाक करायला शिकलो, पोळ्या भाजायला शिकलो, कधी चटकी लागली हाताला, भांडे घासायला शिकलो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतोय की त्या महिन्याभरात जेवढं मी न्यूट्रिशन सायन्स शिकलो ते तर मी हिंदीमध्ये देखील शिकलो नाही. जेव्हा तुम्ही कढीपत्ता आणि सांबार शोधता आणि त्याच्यामध्ये किती व्हिटॅमिन आहे शोधता आणि तुमचा आहाराची गरज पूर्ण करता, तुम्ही जीवनाची जबाबदारी पूर्ण करता तुम्हाला ज्ञान मिळतं.
वर्षी मला त्यांनी असं म्हणाले माझे शिक्षक की आता तू गेल्या वर्षी मेस चालवली, आता यावर्षी तू शेती कर. आणि शेतीचा एक प्लॉट त्यांनी मला दिला, छोटासा त्यासाठी असेल 50 फूट बाय 100 फूट असा काहीतरी छोटा प्लॉट दिला. मी आठवीत होतो. म्हणाले ही शेती करायची, आता नियोजन करायचं, आता काय करायचं ते तू ठरव, ते पीक काढ ते बाजारात घेऊन ये. मी 80 होतो. तर मला वाटलं जास्त मेहनतीचं पीक नको, कमी मेहनत कशात लागेल. मला असं वाटलं की वांग्याच्या शेतीला फारक्या मेहनत करायला लागत नाही, म्हणून मी वांगे पेरायचं ठरवलं. वांगे वाफे केले, वांग्याची रोपं आणली. माझी वाफे काय वाढली ना. शिक्षकांना विचारलं, तेवढं शेतकऱ्याला विचार. शेतकऱ्यांना विचारायला गेलो, शेतकरी म्हणाले की त्यांना नायट्रोजन पाहिजे. तर नायट्रोजन कुठून आणू म्हणजे वाच, केमिस्ट्रीचं पुस्तक वाचलं तर युरियामध्ये नायट्रोजन असतं, पण युरिया बाजारात खूप महाग मिळतो, पण काय करायचं. शिक्षक म्हणाले वाच. मग आता या नायट्रोजनच्या शोधामध्ये शोध घेत घेत मी कुठे पोहोचलो की आमच्याकडे गोशाळा होती. त्या गोशाळामध्ये 30-40 गायी होत्या. रोज गोमूत्र येत होतं, त्या गोमूत्रामध्ये युरिया असतं. पण बाजारात युरिया आणण्याऐवजी गोशाळ्यातलं गोमूत्राच्या बाटल्या भरून मी माझ्या वांग्याच्या शेतांना द्यायचो, झाडांना द्यायचो. माझे वांगे एवढे वाढले की 8-8 फूट वांग्याचं झाड झालं. माझी उंची 4.5 फूट आणि माझी वांग्याची झाडं 8 फूट. मी त्या वांग्याच्या झाडामध्ये चालायचं तर मला वाटायचं की जंगलातच चालतो. आणि माझ्या झाडांना वांगे लागले, त्यातलं एक वांग, हा मला माहित नाही वर्ल्ड रेकॉर्ड आहे का, पण एक वांग 2.25 किलोचं झालं. तुम्ही टाळ्या वाजवल्या, पण माझ्या त्या 2.25 किलोच्या वांग्याची शोकांती का सांगतो. मी वांगी घेऊन बाजारात विकायला गेलो. हे आमच्या शिक्षणाचा भाग असायचा की पूर्ण उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं काही तुम्ही अनुभव घ्यायचा. बाजारात गेलो, वांग्याचं लावून ढील लावून बसलो विक्रीला. लोकांनी बाकी सगळे वांगे घेतले, ते 2.25 किलो आले, कोणीच घेणार. कोणते कुटुंबाचे लोक काय म्हणायचे, अरे 2.25 किलो वांगा दिला, आठवडाभर नुसतं वांगच खावं लागेल. बिचारा ते 2.25 किलोचं वांग आला, कोणी त्याला घेतलं नाही, मग मी परत आणलं. शेवटी आमच्या मेसमध्ये दिलं, तेव्हा त्याचा उपयोग झाला. आता या 1 वर्ष शेती करण्याच्या अनुभवात मी बॉटनी शिकलो, मी केमिस्ट्री शिकलो, मी हॉर्टिकल्चरही शिकलो, मी शेतीचे इकॉनॉमिक्सही शिकलो. आणि शेतमालाला भाव मिळत नाही, बाजारात शेतकऱ्याचे काय हाल होतात ते स्वतः 13 वर्षाचा मुलगा असताना मी अनुभव घेतला. हे सगळं माझ्यासोबत राहिलं. याची कशाचीच माझी परीक्षा घेण्यात आली नाही. बस हे कर्तव्य कर, त्याच्यातले जे मिळेल तुझं ते शिक्षण. असं जे विलक्षण शिक्षण होतं, त्या शिक्षणाची मांडणीच ही होती की मूल निव्वळ पुस्तकं वाचून किंवा फळ्यावर जे लिहिलेले आहे ते वाचून शिकत नसतं. मूल विद्यार्थी हा सर्वांगाने अनुभव घेत असतो. हेड, हार्ट अँड हँड्स, मेंदू, डोकं, बुद्धी, हृदय, भावना, कला आणि हात, उत्पादन, या तिन्ही गोष्टी शिकायच्या असतात. आणि या तिन्ही गोष्टी पुस्तकात शिकवता येत नाही, त्या प्रत्यक्ष करूनच सगळ्यात जास्त शिकता येतात. आणि मग करण्यासाठी काय करावं तर जबाबदारी द्यावी. म्हणून शेतीचा प्लॉट, प्रत्येक विद्यार्थ्याला एक शेतीचा प्लॉट दिलेला असतो. प्रत्येकाची मेसमध्ये ड्युटी लागायची, स्वयंपाक करावा लागायचा. जीवनामध्ये जी आपली कर्तव्य असतात सर्वसामान्य, जी आपली आई करते, जो आपला बाप करतो, तो एक शेतकरी करतो, एक मजूर करतो, ही कर्तव्य करणं म्हणजे करता करता विलक्षण शिक्षण होऊ शकतं. पण आपल्या समाजाने सोयीस्कररित्या याची अशी विभागणी करून टाकलेली आहे की जो काम करेल तो शूद्र आणि जो फक्त अभ्यास करेल तो पंडित. आणि इथे प्रत्येकालाच पंडित पाहिजे आहे, काम कोणालाच करायचं नाही. कधीच काम न करणारा समाज असेल तर त्याचं काय होईल. सगळेच फक्त MPSCचे अभ्यास करत असतील, हातामध्ये मोबाईल फोन घेऊन फिरतील आणि देशामध्ये उत्पादन होऊ नाही शकणार. म्हणून नैतिक शिक्षण व्यवस्थेमध्ये ही मूलभूत मान्यता गांधीजींची आणि पुढे विनोबांची होती की मूल कसं शिकतं
तर ते प्रत्यक्ष काम करता करता कर्तव्यातनं ते पूर्ण करता करता ते शिकतात. आपण साधं उदाहरण घेऊया बरं. या देशामध्ये 40% लोकसंख्या शेतकऱ्याची आहे आणि शेतमजुरी खेड्यांमध्ये आहे. खेड्यामध्ये 60% लोक हे शेतीवर काम करतात. म्हणजे किमान 50 कोटी लोक या देशातले शेतीमध्ये काम करतात. ते कोणत्या कृषी महाविद्यालयात गेले होते, पण तरी आमच्या गडचिरोलीच्या बाया कोणत्याही शाळेत न जाता धानाची रोवणी करतात. आणि त्या धानाची रोवणी तुम्ही जाऊन पाहा, तुमच्या पाठीत दीड होईल इतकी कबर रोवते. कोणताही शेतकरी शेत नांगरता येतं त्याला, कोणती बाई तिला रोवणी करता येतं, तिला निंदण करता येतं. कुठे शिकलो, कुठे शाळेत शिकलो, कोणते कोचिंग क्लासेस लावले? जीवनातले कर्तव्य करता करता शिकले. तुम्हाला सायकल चालवता येते? ज्यांना येते हात वर करा. जवळपास सगळ्यांना येते. आता मला सांगा, हात खाली करून सांगा की त्यासाठी कोणता कोचिंग क्लास लावला होता? नाही बरोबर. कसं काय शिकलं? कसं काय शिकलं? तुम्हाला फिजिक्स शिकायची गरज नाही पडली? किंवा सायकलचं जे चार्ज असतं त्याचं सर्कम्फरन्स किती असते ते काढायची गरज नाही पडली? आणि तरी सायकल शिकून गेला. बरं, आता दुसरं सांगा मला, तुमच्यापैकी किती जण लहानपणी चालायला शिकले? सगळे शिकले, पण शाळेत तर कधी चालायला शिकवलंच नाही. पण तरी शिकलं, शाळेत येण्यापूर्वी शिकलं आणि चालत चालत शाळेत आलात. म्हणजे तुम्ही जीवनातल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी शाळेत येण्यापूर्वी शिकला. मित्रांनो, जीवनातल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी या शाळेत किंवा शिक्षण व्यवस्थेत मिळत नाही, ते जीवनात नाही. 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस. एका 2 ऑक्टोबरला मी वॉशिंग्टनला गेलो. तर मी ज्या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचा, ते वॉशिंग्टनच्या जवळच आहे. तर 2 ऑक्टोबरला मला त्यांनी गांधीजींवर भाषण द्यायला बोलवलं. योगायोगाने दुसऱ्या 2 ऑक्टोबरला मी हार्वर्ड विद्यापीठात होतो. 2 ऑक्टोबरला मला हार्वर्ड विद्यापीठात, त्या सगळ्यांना बातमी लागून जाते की माझा काहीतरी दुरून का होईना पण गांधीजी पर्यंत होता. म्हणून गांधीजी जन्मतिथी आली आणि मी असतो अमेरिकेत बोलवलं. आता दोन्ही विद्यापीठ आणि याची स्कूल ऑफ मेडिसिन आणि स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ जगातले नंबर 1 आणि 2 आहे. तिथे भाषण देण्यापूर्वी तिथले जे विद्यार्थी होते, ते विद्यार्थी म्हणजे सगळेच MD झालेले. कोणाला वीज दुरुस्त करता येते? शाळेत शिकवली नाही. माझ्या समोर बसलेले जो श्रोतागणांचा विद्यार्थी होते, ते सगळे PhD करणारे, MD करणारे, मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ करणारे आणि जगभरात जगातलं क्रीम, मेडिकल फील्डमधलं क्रीम तिथे पोझिशन घ्यायला, शिक्षण घ्यायला येतं. मी प्रत्येकाला एकेकाला विचारलं की इथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तू काय करणार आहे? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 199 पैकी 200 पैकी 199 म्हणाले आम्हाला माहित नाही काय करतात. कुठेतरी जॉब मिळून जाईल, कोणीतरी आम्हाला डेटा अनालिसिसचं काम मिळून देईल, कोणीतरी आम्हाला एखाद्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये असिस्टंट म्हणून घेऊन येईल. आम्ही काय करणार आम्हाला माहीत नाही. मी निष्कर्ष हा काढला की जगातली सर्वोत्कृष्ट विद्यापीठ देखील हे शिक्षण वापरायचं कशासाठी हे ज्ञान देत नाही. पण शिक्षण आपल्याला काही प्रमाणामध्ये माहिती देतं, बरीच माहिती देतं, थोड्या प्रमाणात कौशल्य देतं, पण हे सगळे जीवनात कशासाठी वापरायचं हे मात्र शिक्षण व्यवस्था देऊ शकत नाही. ते आपल्याला स्वतः ठरवावं लागतं. म्हणून शिक्षणाच्या शेवटी आपल्याला 3 गोष्टी तरी प्राप्त झाल्या
पहिली गोष्ट मी कोण आहे, दुसरी गोष्ट माझे जीवन आणि शिक्षण मी कशासाठी वापरू, आणि तिसरी गोष्ट मी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसा होऊ. या 3 गोष्टी शिक्षणातून आपल्याला मिळायला पाहिजे. मी कोण आहे त्या आरशासमोर बसून कळत नाही की मी कसा दिसतो. आपण बहुतेक वेळा आरशासमोर झाला होतो आणि आरशात जो दिसतो तो मी आहे असं आपण मानतो. ते आपलं प्रतिबिंब आहे, तो काही मी नाही. मग मी कोण आहे, मी तुम्हाला जर विचारलं की तू कोण आहे तर तुम्ही तुमचं नाव सांगा. सिद्धी सुवर्णकांतीचं नाव सांगेल, अजून कोणीतरी आपलं नाव सांगेल, ते तुझं नाव आहे, तू कोण आहे. आपल्या भारतामध्ये कोहम नावाचा एक प्रश्न विचारला गेला, तू कोण आहे, मी कोण आहे. तर मी कोण आहे हे कळण्यासाठी ते कळावं कसं. मी कोण आहे, मी कसं आहे, माझं अदृश्य असतं, मला माहीत नसतं. मी माझ्या भ्रमात असतो की मी अमिताभ बच्चन आहे, मी शाहरुख खान आहे, मी सलमान खान आहे, भ्रम असतो. मी कसं आहे कळण्यासाठी एक मोठं सुंदर वाक्य आहे की द सेल्फ इज लाईक अ रे ऑफ लाईट. मी माझं मी पण हे प्रकाशाच्या किरणासारखं असतं. तसं प्रकाशाचा किरण, फिजिक्स वाले जाणतात की प्रकाशाचा किरण जेव्हा येतो दिव्यामधनं आपल्याबरोबर तो अदृश्य असतो, किरण दिसत नाही, प्रकाश अदृश्य असतो. तो जेव्हा कोणत्या तरी भिंतीवरती, टेबलवरती, कागदावरती कुठेतरी पडतो, अडतो, तेव्हा तो प्रकाशाचा किरण दृग्गोचर होतो. तर माझा मी जो आहे तो मला अदृश्य आहे. पण जेव्हा मी कोणतंतरी चॅलेंज घेतो, आव्हान घेतो, कर्तव्य घेतो आणि त्या कर्तव्याशी, आव्हानाशी माझा टकराव होतो, तेव्हा माझा मी मला प्रगट होतो. माझा मी मला मोबाईल फोनच्या स्क्रीनवर दिसत नाही किंवा आरशामध्ये दिसत नाही. माझा मी जेव्हा मी चॅलेंज घेतो तेव्हा माझा मी प्रगट होतो. हा जो मी आहे तो कसा असतो. शिक्षकाने या मीला कसं घडवावं. मायकेल अँजेलो नावाचा एक खूप प्रसिद्ध कलाकार होऊन गेला, 400-500 वर्षापूर्वी होऊन गेला. रोममध्ये व्हॅटिकन सिटी जी आहे जगातलं सगळ्यात मोठं कॅथलिकांचं चर्च, त्याच्यामध्ये त्यांनी बनवलेले चित्र आणि पुतळे अजूनही आहे. एकदा मायकेल अँजेलोला विचारण्यात आलं की तुला दगडामधनं उघड दगड असतो, एखादा रॉक तू आणतो, खडक आणतो, त्याच्याबद्दल तुला मूर्ती दिसते कशी, तू घडवतो कशी मूर्ती त्याच्यामध्ये. तुम्हाला मी मूर्ती तुला घडवतो. ती मूर्ती त्या दगडाच्या अगोदरच असते. मी फक्त त्या मूर्तीच्या आजूबाजूचा तो विनाकारण दगडाचा भाग असतो, तो छिंदीने काढतो, आतमध्ये मूर्ती प्रगट होते. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अशा प्रकारची मूर्ती एक मी अगोदरच आहे. ती कोणी घडवत नसतं, ती अगोदरच उपस्थित असते. शिक्षकाचं आणि शिक्षण व्यवस्थेचं काम आहे फालतूचा जो पापट प्रसारात त्या भौतिक दगडाच्या रूपात आहे ते गैरसमज स्वतःविषयी काढायचे, आळस दूर करायचा, कर्तव्य घ्यायचे आणि त्याच्यातनं त्या विद्यार्थ्याला स्वतःलाच मी कसा आहे हे त्याचं भान होतं, आत्मभान होतं. शिक्षणाचं सगळ्यात मोठं कार्य आहे विद्यार्थ्याला मी कोण आहे, मी कसा आहे त्याचं आत्मभान करून घेणं. दुसरं की विद्यार्थ्याला स्वशिक्षण करता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वशिक्षण करता येऊ शकतं का. जर त्यांना निव्वळ स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करायचे बिचारे गाढवासारखे किंवा बैलासारखे ठाण्याला झुंबलेल्या बैलासारखे अभ्यास करतात. पण स्वशिक्षण करण्यासाठी तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो. हे आता नई तालीममधलं नाही. केरळामध्ये एक मॅकमास्टर नावाचं विद्यापीठ आहे. त्यांनी एक प्रयोग केला डॉक्टर बनवण्याचा. डॉक्टर कसे बनतात हे मी तुम्हाला पहिले सांगितलेलं होतं. 1968 मध्ये मी पहिल्यांदा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी हा एवढा मोठा जो हॉल आहे तुमचा, एवढ्या मोठ्या हॉलमध्ये 50 मुर्दे लाईनीने ठेवलेले होते आणि आम्ही
200 विद्यार्थ्यांनी 1.5 वर्ष काय केलं तर ते मोजे काढले आणि त्याला शरीरशास्त्र शिकणं असं नाव देण्यात आलं. पण आम्ही त्या मोजे फाडायला थोडी मेडिकल कॉलेजला गेलो होतो. आम्हाला तर डॉक्टर बनायचं होतं. जिवंत पेशंटला कसं तपासायचं, कसं उपचार करायचं शिकायचं होतं. पण त्या आमच्या इच्छेकडे, आकांक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून 1.5 वर्ष त्यांनी फक्त आम्हाला प्रेतच काढायला होतं. म्हणजे तुम्हाला पहिले शरीर कळलं पाहिजे, मगच तुम्ही जिवंत माणसाचं करू. ते जिवंत माणसापर्यंत पोहोचेपर्यंत आमचा सगळा उत्साह सोडून गेला. सगळं वैद्यकीय शिक्षण जगाभर शतकानुशतक असं सुरू आहे. मुर्देपाठ शिक्षण हे मॅकमास्टर विद्यापीठांनी बरोबर ओळखलं की म्हणजे मुलं काही म्हणे मुर्देपाठात थोडी येतात, त्यांना जिवंत पेशंट तपासायचे. तर मॅकमास्टर विद्यापीठाने जगभरचा प्रघात असा आहे की 4.5 वर्षाचं जे काही शिक्षण असतं त्याला भारतामध्ये MBBS म्हणतात, अमेरिकेत त्याला MD म्हणतात. पण 4.5 वर्षापैकी पहिली 1.5 वर्ष नुसतं मुर्देपाडा आणि शरीरशास्त्र शिका, मग 1.5 वर्ष शरीराचं रोगशास्त्र शिका, तो एक पेशंट नाही. आणि 3 वर्ष तुमची पूर्वतयारी करता, सगळे औषधांची केमिस्ट्री वाचा, फार्माकॉलॉजी वाचा, इव्हन गुन्हेगारांनी खून केले तर ते कशी गोळी कशी केली ते तपासायला शिका आणि मग तुम्हाला जिवंत रुग्ण पाहिजे दाखवा. मॅकमास्टर विद्यापीठ म्हणाले हे जर चक्र उलट केलं आणि त्यांनी असं केलं की विद्यार्थी मेडिकलचा आल्यानंतर पहिल्याच दिवशी पहिल्या तासानंतर त्याला सरळ हॉस्पिटलच्या वॉर्ड्समध्ये पाठवलं. हा रुग्ण आहे आणि मुलाला दिला, पुढचे 7 दिवस तू या रुग्णाचाच अभ्यास कर, मग त्या रुग्णाला तपास, त्याला काय त्रास आहे विचार. मग समजा तुम्हाला आला की मांडीचा हात तुटलेला रुग्ण हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जे बेड दिला तिथे आहे, मग मांडीचा हात तुटला का, मग मांडी काय असते, मांडीची शरीर रचना काय असते, मांडीचं फिमर नावाचं हाड कसं असतं आणि हाड फुटणं म्हणजे काय असतं, फ्रॅक्चर झालं तर काय होतं, मग ते फ्रॅक्चर दुरुस्त कसं करायचं असतं, प्लास्टर कसं लावायचं असतं, हे सगळं रुग्णच आहे. जिवंत रुग्ण तुमच्या समोर आहे. मांडीचा हात मोडलेला, काही मांडी पहिले शिकून पूर्वतयारी करायची गरज नाही. आणि असं करता 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 त्यांचे MBBSचं पूर्ण शिक्षण 3 वर्षात होऊन जातं. आपल्याकडे 4.5 वर्ष लागतात. ते म्हणजे आम्ही शिक्षण असंच देतो की विद्यार्थ्यांना एक प्रत्येक रुग्ण म्हणजे एक प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, ही समस्या सोडव आणि ही समस्या सोडवता त्याच्याशी संबंधित सगळं शास्त्र शिक. अगदी एक्झॅक्टली मी जसं वांग्याची शेती शिकलो तसंच मॅकमास्टर विद्यापीठामध्ये लोक अख्खं वैद्यकीय शास्त्र शिकतात. तरी माझं मन काय समजते, शेवटी मी इथे शिकलेलो मेडिकल कॉलेजमध्ये. मी त्याला म्हटलं पण तुमच्या 3 वर्षामध्ये हॉस्पिटलमध्ये त्याला जर डाव्या पायाच्या करंगळीचं एकही फ्रॅक्चरची केस आली नाही तर तुमचा विद्यार्थी डाव्या पायाच्या करंगळीचं हाड कसं असतं तर शिकणारच नाही. तर ते म्हणाले की आमच्या 700 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 3 वर्षात जर डाव्या पायाच्या करंगळीच्या फ्रॅक्चरची एकही केस आली नाही तर ते शिकायची गरजच नाही. याचा अर्थ जीवनामध्ये ही समस्या सहसा येत नसते. नाहीतर 700 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 3 वर्षामध्ये कधी ना कधीतरी डाव्या पायाच्या करंगळीचं फ्रॅक्चर येईल. आणि जी समस्याच तुम्हाला जीवनात येत नाही ती कशाला शिकवायची, आम्ही शिकवतच नाही. पण तरी म्हटलं नाही, पण तरी पण आधी त्याला पुढे जात पण आम्ही त्याला सेल्फ लर्निंग शिकवलं, तो पुस्तक उघडून वाचू शकतो. जीवनातल्या कर्तव्य करता करता प्रत्यक्ष शिक्षण घेण्याचं यांचं MBBS जे आपल्याकडे 4.5 वर्षाचं आहे त्यांचं 3 वर्षाचं होतं. ही अतिशय फास्ट शिकण्याची पद्धत आहे, अतिशय पक्की असते. तर नई तालीम म्हणजे जीवनातली कर्तव्य. याला जीवनातल्या कर्तव्याला गीतेचा शब्द आहे स्वधर्म. हा स्वधर्म म्हणजे हिंदू मुसलमान धर्म नाही. हा स्वधर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं जे जीवनात कर्तव्य आहे त्याला गीता म्हणते स्वधर्म. हा स्वधर्म कसा शिकायचा, गीतेमध्ये स्वधर्म शब्द येतो जेव्हा कृष्ण अर्जुनाला उपदेश करतात आहेत, अख्खी गीता सांगतात. तर गीता शिक्षणाचं एक अतिशय उत्कृष्ट सेशन आहे. तो शिक्षणाचा इतका चांगला क्लास आहे की तो घडल्यानंतर 3-4 हजार वर्षांनी देखील ती गीता
इतका आपण म्हणतो इतका अमर शिक्षणाचा क्लास आहे. शिक्षणाचा क्लास काय आहे? त्या शिक्षणाच्या क्लासचे 3 भाग आहेत. एक विद्यार्थी आहे, त्याचं नाव आहे अर्जुन. विद्यार्थी असण्याचं लक्षण काय की त्याला अतिशय प्रामाणिकपणे एक प्रश्न पडलेला आहे की युद्धामध्ये जे समोर उभे आहेत माझे नातेवाईक यांना मी मारावं की मारू नये. म्हणजे ज्याला अतिशय गंभीर जीवनातला प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं त्याला उत्तर हवं आहे, त्यासाठी तो रणांगणाच्या मध्यभागी शस्त्र सोडून कृष्णाला म्हणतोय की पहिले या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. इतकी ज्या प्रश्नाची तीव्र तीव्र ओढ लागलेली आहे, तळमळ लागलेली आहे असा विद्यार्थी हा या शिक्षणाच्या क्लासचा पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे याचं उत्तर जो देऊ शकेल तो कृष्ण. आणि तो कृष्णाकडे काही मोठी पांडित्याची डिग्री नाही आहे. त्या सांदीपतीच्या आश्रमात 2-4 वर्ष शिकले, त्याच्या पलीकडे कृष्ण काही कोणी शिकले नाही. कृष्ण पण योगाचार्य आहे. योगाचार्य म्हणजे आपला पतंजली योगाला नाही, हा जीवनातल्या योगाचा आचार्य आहे. योगेश्वर कृष्ण म्हणतो आपण त्याला, म्हणजे जीवन प्रत्यक्ष जगलेला. तर असा योगेश्वर कृष्ण हा तो शिक्षक आहे जो पढित शिक्षक नाही, जो प्रत्यक्ष कृती आचरणात करणारा शिक्षक आहे. त्याने गायी सांभाळल्या आहेत, त्याने युद्धे केलेले आहेत, त्याने गोपीसोबत नृत्य केलेले आहेत, त्याने द्रौपदीचं वस्त्रहरण वाचवलेलं आहे. म्हणजे अन्यायाच्या विरुद्धही तो धावून येतो. असं जीवन लढलेला कृष्ण हा तिथे शिक्षक आहे. आणि तिसऱ्या शिक्षणाचा क्लास धरला कुठे? कुरुक्षेत्र, जिथे जीवनाचा महाभारत युद्ध प्रत्यक्ष घडत आहे. जीवनाच्या कुरुक्षेत्रामध्ये जो अत्यंत उत्कृष्ट शिक्षणाचा क्लास घडतो त्याला गीता असं म्हणतात. आणि गीतेचा क्लास घेण्यापूर्वी त्या कृष्णाने आता अर्जुना तुला मी अगाऊ 4 वर्ष शाळेत शिकवतो बरं का, ते क्लास घेतो, मग त्याच्यात सर्टिफिकेट देतो, मग तू तिथे युद्ध करायला तर असं नाही. प्रत्यक्ष जीवनामध्ये तो प्रसंग आला, अर्जुनाला प्रश्न पडला, तो कृष्णाला विचारतोय आणि जीवनाच्या प्रसंगामध्ये कृष्ण त्याला उत्तर देतात आहे. म्हणून गीता अमर होती. की गीता हे काल्पनिक कविकल्पना नव्हती, प्रत्यक्ष जीवनाच्या प्रश्नाचं जीवनाच्या कुरुक्षेत्रावर दिलेलं उत्तर. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक कुरुक्षेत्र येणार आहे आणि त्या कुरुक्षेत्राचं उत्तर आपल्याला त्या कुरुक्षेत्रावर शोधावं लागणार आहे. आणि म्हणून आजच जीवनामध्ये जे करावं लागणार आहे तो स्वधर्म. स्वधर्म हा शब्द मी बोलत होतो की गीतेमध्ये स्वधर्म म्हणजे तुमचे जे कर्तव्य कर्म असतात त्याला स्वधर्म म्हणतात. म्हणून आपलं कर्तव्य कर्म करता करता शिक्षण मिळून जातं. मी तुम्हाला प्रश्न विचारले की तुम्ही चालायला कुठे शिकला, सायकल कुठे शिकला, शेतकऱ्याची बायको कापणी करायला कुठे शिकते, रोवणी करायला कुठे शिकते, जीवनामध्ये शिकतो. आणि म्हणून जीवनामध्ये जे सहज कर्म आहेत ते करता करता जे शिक्षण मिळतं. विनोबा इथपर्यंत म्हणाले हे जे नैतिक शिक्षण आहे, ज्याचं मी थोडं वर्णन तुम्हाला केलं की नैतिक शिक्षण हे अशी व्याख्या विनोबा म्हणतात बरं का. आणि थोडं मी शिक्षकांसाठी बोलतोय की विनोबा असं म्हणाले की नैतिक म्हणजे जीवनाचं शिक्षण, जीवनासाठी शिक्षण, जीवनात बाबतीत शिक्षण, अशा अनेक व्याख्या करण्यात येतात. या सर्व मला नामंजूर आहे, कारण हे सगळे अपूर्ण आहे. नई तालीम किंवा जीवन शिक्षण हे जीवनाचं शिक्षण, जीवनासाठी शिक्षण, जीवनाद्वारे शिक्षण, या सगळ्यामध्ये अजूनही द्वैत कल्पित आहे. जीवन वेगळं, शिक्षण वेगळं. विनोबा म्हणतात आहे जीवन हेच शिक्षण. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी शिक्षणाच्या बाबतीत याच्याहून जास्त क्रांतिकारी वाक्य वाचलेलं नाही. जीवन हेच शिक्षण. प्रत्यक्ष जीवन जगता जगता जे सहज आपल्याला मिळून जातं. वांग्याची शेती करता करता मला जे वांग्याचं शिक्षण मिळालं त्याची कोणी परीक्षा येतली नाही, ते कोणी पुस्तकही नव्हतं, ते मिळून गेलं, ते आजपर्यंत माझ्यासोबत आहे. तर जीवन घडता घडता जे शिक्षण घडतं ते जीवन शिक्षण. आणि म्हणून गांधीजींनी नैतिक करतात. या नैतिकच्या शिक्षणामध्ये अजून एक गोष्ट घडली. मी 13 वर्षाचा असताना भूदान
अभियंत्रित आम्हाला पाठवण्यात आलं. समाज समजून घ्यायला पाहिजे. म्हणून जा खेड्यात जा, गावोगावी फिरा, गावोगावी पायी फिरायचे. एक तर मी आणि माझा भाऊ मे महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये वर्ध्यामध्ये एका गावाजवळ जात होतो. पिंपरी नावाचं गाव, वर्ष 1963. मी तेव्हा 13 वर्षाचा होतो. खेडं जे होतं ते अतिशय वाईट अवस्थेत होतं. त्या काळामध्ये भारतामध्ये प्रचंड अन्नाचं दुर्भिक्ष होतं. अमेरिकेमधनं जहाजाने लाल ज्वारी यायची, त्याला किलो म्हणायचे. ते तिथल्या बैलांना खाऊ घालण्यासाठी होते. ते भारतातल्या माणसांना खाऊ घ्यायला पाठवायचे आणि भारताची माणसं खायची आणि जगायची. अख्खा भारत असा जगत होता. तर शेती वाईट, माणसं शेतकरी असे बारीक, घरपडकी, मुलं कुपोषित. तर मी आणि माझा भाऊ अशोक आम्ही दोघं जात होतो. आम्ही दोघे म्हणालो काहीतरी केलं पाहिजे. तर आपल्या जीवनाचं पुढे काय करायचं आपण ठरवून टाकलं. समोर खेळी होती, विधानसभेत भरपूर पाहिली होती की गावाची स्थिती कशी आहे भारताची. आम्ही दोघांनी ठरवलं की भारताच्या खेड्यांची शेती सुधारली पाहिजे आणि आरोग्य सुधारलं पाहिजे. माझा भाऊ अशोक मला म्हणाला की ठीक आहे, मी शेती सुधारतो. मग मला आता काही पर्यायच नाही होता. मला तर झट मारून म्हणावं लागेल की ठीक आहे बाबा, मी भारताच्या खेड्याचं आरोग्य सुधारतो. आणि असं म्हणून 13व्या वर्षी मला भारताच्या खेड्यांचं आरोग्य सुधारायचं हे जे जीवनाचं हेतू मिळाला, ध्येय मिळाला, त्याच्यानेच पुढचं अख्खं सगळं माझं आयुष्य घडलं. मी डॉक्टर झालो काय, मी अमेरिकेला गेलो काय, मी गडचिरोलीत गेलो काय, किंवा जे जे काम मी केलं असं उल्लेख करण्यात आला, ते सगळं त्या नैतिक शिक्षणाचा भाग म्हणून जे समाज दर्शन आम्ही खेडोपाडी केलं, त्याच्यामधनं आमचं कर्तव्य काय आहे याचा आम्हाला बोध झाला. आणि म्हणून नैतिक जीवनाचं शिक्षण देतं, जीवन कशासाठी याचं देखील ते बोध देतं. आणि ज्या काळामध्ये आता व्हर्च्युअल शिक्षण मिळायला लागलेलं आहे, अमेरिकेमध्ये एक सलमान खान आहे. हा पुढचा सलमान खान नाही, हा दुसरा एक सलमान खान. हा पुढचा भारतीय इंजिनियर होता, अमेरिकेत गेला. त्या सलमान खानचे त्याला काही कामगार नव्हतं सुरुवातीच्या काळामध्ये. त्याचा मोठा भाऊ आणि त्याची मुलं तिथेच होती. तर त्या मोठ्या भावाची मुलं म्हणजे याचे पुतणे ज्याला म्हणाले तुम्ही आम्हाला शिकवा, घर बसल्या त्यांना शिकवायला लागलं. मग याची बदली झाली, दुसऱ्या गावाला गेला. तर त्याचे पुतणे म्हणाले की चाचा आप बहुत अच्छा सिखाते, आप ही हमको सिखाए. तर दुसऱ्या गावात राहतो, कसा शिकवणार. तर तो इंटरनेटवरती त्यांना डिजिटल काहीतरी क्लासेस घेऊन पाठवायचे. ते हळूहळू इतके पॉप्युलर झाले की त्याने अमेरिकेमध्ये खान अकॅडमी काढली. आणि त्याच्या या इंटरनेटच्या आधारावर चालणाऱ्या खान अकॅडमीमध्ये अमेरिकेमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. तुम्ही टेडेक्सवर जा. टेडेक्स नावाचा एक यूट्यूबवरचा खूपच लोकप्रिय कार्यक्रम आहे. जगातली अतिशय चांगली चांगली भाषणं तिथे असतात. टेडेक्सवरती या सलमान खानची मुलाखत बिल गेट्स घेतोय. आणि बिल गेट्सची मुलाखत घेण्याच्या अगोदर सांगतोय की मी जाहीरपणे कबूल करतो की मी माझी दोन्ही मुलांना खान अकॅडमीच्या मार्फत शिकवतो. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जो आहे तो आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाही, तो खान अकॅडमी शिकवतो. याचं कारण असं की शाळेमध्ये जर निव्वळ माहितीचं पडीक शिक्षण देण्यात आलं तर व्हर्च्युअल शिक्षण उपलब्ध झाल्यावर प्रत्येकच विद्यार्थ्याला सलमान खानकडनं शिकता येईल. मग शाळांचं काय होणार आहे. आणि एवढंच नाही तर तुम्ही आणि आपण जे शिक्षण घेतो आहोत, जेव्हा मशीन झाले 200 वर्षापूर्वी मशीन आल्याबरोबर मजूर बेकार झाला. कारण मजूर जे काम करत होता ते आता मशीन करू शकतं. त्यावेळी बुद्धिवादी म्हणाले काय हरकत नाही, तर मजूर गेला तर ठीक आहे, आम्ही विशाल बुद्धिवादी, आम्हाला काय हात नाही लावू शकत. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर बुद्धीवरचं काम करणारे देखील बेकार होणार आहे. आणि 80% आजची जी कामं आहेत ती सगळी निरर्थक होणार आहे. मग जिथे माणसांना कामच राहणार नाहीये, कोणत्या प्रकारची जे काम कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते त्या कामामध्ये तिचा उपयोगच नाही. तर कामाची गरज पडत आहे. आणि म्हणून पुढच्या काळासाठी जे शिक्षण आवश्यक आहे ते शिकायचं
जीवनाच्या मार्फतच जर शिक्षण देता आलं तर त्याच्यावर उत्तम पर्याय नाही. आणि जीवन जगता जगता शिक्षण घेता येतं याचं एक उदाहरण तर मी आहे, पण माझं दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. आम्ही जेव्हा गडचिरोलीला गेलो, आमचा लहान मुलगा अमृत 6 महिन्याचा होता. त्याची जेव्हा शाळेत जायची वेळ आली त्याने शाळेत जायला ठाम नकार दिला. पहिले 7 दिवस गेला, मग म्हणजे मला शाळा आवडत नाही पण शाळेत जायला नकार दिला. आता किती जबरदस्ती करणार, तो कोण यायचा. मग मी त्याला घरीच थोडं शिकवलं. शिक्षणाधिकारी फार चांगले होते. गडचिरोली गावी फक्त लहानच होतं. शिक्षणाधिकाऱ्यांनी कबूल केली, डॉक्टर बघून तुमचा मुलगा जरा वेगळा आहे, तो शाळेत नाही आला, घरी शिकला. त्याला वार्षिक परीक्षा मात्र आमच्या शाळेत येऊन द्यावी लागली. तर हा वर्षभर घरीच अभ्यास करायचा आणि वार्षिक परीक्षा शाळेत सुद्धा यायचा. वार्षिक परीक्षेत तो जिल्ह्यात नाही यायचा. मग त्याच्या लक्षात आलं, तो म्हणाला मी घरी शाळेमध्ये जे 6 तासात शिकवतात, घरी मात्र 2 तासात शिकवून होतो, मी कशाला शाळेत होतो. पण पुढे तसं झालं की गडचिरोलीच्या वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक माझ्या घरी यायला लागले की डॉक्टर बघून तुमचं पोरगं नाही ते कोणत्या शाळेत जात नाही, किमान आमच्या शाळेत त्याचं नाव टाका म्हणजे जिल्ह्यातला पहिला मुलगा, आम्हाला क्रेडिट मिळेल. अमुक रोज 2 तास घरी अभ्यास करायचा, बाकी तो आमच्यासोबत खेड्यात यायचा, दवाखान्यात यायचा, कॉम्प्युटर समोर बसायचा. आणि हे सगळ्यांचं शिक्षण त्यात व्हायचं. त्याचं म्हणायचं शाळेतलं पुस्तकी शिक्षण 2 तासात आठवतं, पण त्याला काही आम्ही काही रिफ्यूट करू शकत नव्हतो. खरंच 2 तासात शिकून जिल्ह्यात पहिला यायचं. म्हणजे वस्तुतः जीवनामधलं शिक्षण शक्य आहे. शालेय शिक्षण आणि घरी शिक्षण आणि जीवन शिक्षण यांना करण्याचा संगम करता येतो. आणि असं जर केलं तर लातूर पॅटर्न आणि कोटा पॅटर्न पासून आपण आपल्या मुलांना मुक्ती देऊ शकतो. लातूर पॅटर्न आणि कोटा पॅटर्न आणि कोटा पॅटर्न मधलं शिक्षण मिळालेल्या मुलांसमोर शेवटी एक तर आत्महत्या तरी करा किंवा बेरोजगार तरी व्हा, हाच पर्याय होतो. आणि त्याला दुसरं पर्यायी शिक्षण गांधीजींनी नई दिल्ली व्यवस्था सुचवली, ही शक्य आहे. ही शक्य आहे हे तुमच्या समोर प्रत्यक्ष उभा आहे. असं शिक्षण आपण आपल्या मुलांना ही गिफ्ट का देऊ नये. आपल्या